मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू Thank you, मॅम. thank you, ma'am. आपलं नाव? रेणुका जाधव. ओके. आपण कुठले प्रॉपर? मी इथली प्रॉपर जिल्हा आम्हाला औरंगाबादच आहे. घोडेगाव म्हणून गाव इथं खुलताबाद जवळ. बँक पोस्ट? IBPS क्लर्क, बँक ऑफ इंडिया भेटली आहे. ओके, चालेल. एक क्वालिटी जी की स्पर्धा परीक्षा काढण्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतंय? कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि पॅरेंटचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे. ओके. मी एवढं सांगेल की पॅरेंटनी खूप सपोर्ट केला पाहिजे मुलींना स्पेसिफिकली. सिलेक्शनची बातमी कळताच तुमच्या भावना कशा होत्या? भावना काय आम्हाला म्हणजे डायरेक्ट भरवून आलते, ओके, डोळे भरून आलते. बॉब ओके. मुलीचं म्हणजे एवढं कष्टातून झालं असं. ग्रामीण भागात सहसा मुलींना जास्त साथ नाही नाही नाही, शिकवत आमचा नाही. विश्वास आहे ग्रामीण भागात ते बरोबर आहे तुम्ही म्हणता, कोणी म्हणजे चान्सच देत नाही, पण मग मुलांना शिकू द्यायला पाहिजे आणि विश्वास ठेवला तरच होईल ना. आपण ओके, मुलांवर विश्वास महत्वाचा आहे, बाकी त्यांचं काम समजायचं काय करायचं काय नाही. सिलेक्शन झाल्या ही बातमी ऐकताच तुमच्या भावना काय होत्या? आमची भावना म्हणजे खूप आनंदात झालो आम्ही. आमच्या मुलीने खेड्यातून शिक्षण केलं ओके. आणि चांगलं पदावर भेटली म्हणजे आमचे डोळे भरून आले. ओके. आपल्या मुलीला आज आर्थिकरित्या सक्षम होताना पाहून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. परिस्थितीतून शिक्षण काढलं तिने. बँकिंग प्रिपरेशनसाठी स्वतःमध्ये तुम्ही काय काय चेंजेस म्हणजे खेडेगावातून आले होते, घरच्यांपासून खूप रिस्ट्रिक्शन होते, इथून खूप सारे चेंजेस करावे लागले आजूबाजूला परिसरासाठी. आणि अभ्यासामध्ये म्हटलं तर कन्सिस्टन्सी खूप ठेवावी लागली. मध्ये खूप दिवस मागे ब्रेक पण पडला होता थोड्या कारणामुळे. नंतर कन्सिस्टन्सीने केलं आहे आणि माझे फ्रेंड्सनी खूप मदत केली मला, फायनान्शियली पण आणि इमोशनली पण. असं एवढं ओके. सांगते. या बँकिंगच्या प्रवासामध्ये एखाद्या वेळेस असं झालंय का की नाही माझ्याकडून आता होत नाहीये पण करायचंय मला, तर मग तुम्ही त्याच्यावर असं कसं ओव्हरकम केलंय? एवढंच होतं की घरच्यांच्या अपेक्षा होत्या की मी केलं पाहिजे म्हणून, आणि त्याच यानं ठेवलं आहे. आणि माझ्या मित्रांना म्हणजे स्पेसिफिकली आमच्या ग्रुपमधल्यांना खूप विश्वास होता की कराल म्हणून. पहिल्यापासून म्हणायचे की तुझं होईलच तू कर म्हणून. ओके. त्याचं मी केलं. फ्युचर ॲस्पिरंटसाठी तुम्हाला काय मेसेज द्यायला आवडेल? मेसेज आज राहील की त्यांनी कन्सिस्टन्सीने अभ्यास केला पाहिजे आणि घरच्यांचा विश्वास असतो त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. ओके. एक मुलगी म्हणून घरच्यांचा सपोर्ट कसा मिळाला? मुलगी म्हणून माझ्या पप्पांनी मला खूप सपोर्ट केला आहे पावलोपावली. आम्ही खेड्यात राहतो, आम्ही शेती करतो आणि पण आम्हाला वाटतं म्हणजे आमच्या मुलीची जिंदगी समजा असं सुशिक्षित बनावं आणि तिनं शिकावं, म्हणजे तिच्या पायावर उभं राहावं. आम्ही खूप तिला आधार दिला. बाकी मुलीचं काय म्हणजे आमच्या मुलीचा विश्वास होता आमची मुलगी करीनच म्हणून. ती खूप छान हुशार होती आणि तिनं सगळं प्रत्येक वेळेस नंबरच आणला. आम्हाला तिची गॅरंटी होती. एक आम्हाला जे भेटले ना मॅडम, फातिया मॅडम, त्यांचा खूप सपोर्ट झाला. त्यांनी ना आम्हाला बोलावून ना इथं सगळ्यांना म्हणजे समजून सांगितलं मला आणि घरच्यांना. आणि फातिया मॅडम आणि जे सर आहे ना शुभम सर, त्यांनी पण आम्हाला म्हणजे कसं पैशाच्या बाऱ्यात सपोर्ट केला बा. फीस लगेच नव्हती ना आमच्याकडे द्यायला, आधार पण दिला. त्यांनी म्हणजे बा थांबून आणि ते सांगायचे बा तुम्ही टेन्शन नाही घ्यायची, तुमची मुलगी व्यवस्थित आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. फातिया मॅम आणि दोन ते आणि बाकी मित्रपरिवार आहे तिचा खूप छान होता. सागर होता, असे दशरथ होते, बरेच जण आहे. त्यांच्या भरोश्यावर म्हणजे विश्वासावर आम्ही बरेच म्हणजे असं बिंदास म्हणजे सांगायचो सागरला ते ए बाबा तुझी बहीण आहे बाबा असं आहे. SSATMला थँक्यू म्हणते. आणि मला प्रमोद सरांनी, शुभम सरांनी, फातिमा मॅमनी खूप सारी मदत केली आहे. ओम सरांनी पण, सगळ्यांना थँक्यू सांग.